घरगुती कामामध्ये जास्त रेटही नसतात, त्यामुळे जास्त फिनिशिंगच्या भानगडीमध्ये त्या ताईसुद्धा पडत नाहीत. पण या गोष्टी तुम्हाला सुद्धा प्रॉपर माहीत असं तितकंच गरजेचं असतं. तेव्हा तुम्ही क्वालिटी हळूहळू तुमची चेंज करू शकता आणि चांगली क्वालिटी समोरच्याला देऊ शकता. सो आज म्हटलं चला, खूप साऱ्या ताई बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी टिप्ससाठी कमेंट करत असतात, तुम्हाला त्या गोष्टी सांगून देऊ. आता एक ब्लाऊज शिवत होते आणि लक्षात आलं माझ्या की ह्याला सुद्धा डोरी आपण लावतोय. प्रत्येक ब्लाऊजच्या शोल्डरच्या आणि गळ्याच्या अंदाजाने आपल्याला ती डोरी ॲडजस्ट करायची असते. छोटं माप असेल तर किती गॅप ठेवावं, मोठं माप असेल तर किती गॅप, आणि रेग्युलर स्टँडर्ड मेजरमेंटमध्ये सुद्धा किती माप असावं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग आता ब्लाऊज मी जो शिवते त्याच्यावरती आपण डिस्कस करूया ह्या गोष्टीमध्ये किती मेजरमेंटचा गॅप असावा म्हणून. तर हा ब्लाऊज आता मी मशीनला लावलेला आहे, स्टिच होत आहे, अर्धवट ह्याचं काम चालू आहे. आता बघा इथे जसं मी तुम्हाला म्हटलं की डोक्यामध्ये काही काही विचार चालू असतात, तुमच्या काही गोष्टी असतात त्या क्लिअर कराव्या म्हणून. तर गळ्याची पट्टी लावत होती त्यावेळेला शोल्डरचा गॅप किती घ्यावा, किती इंचावरती शोल्डरची डोरी असावी, शोल्डरपासून गळ्याला जे आपण नॉट्स लावतो ती, हे तुम्हाला सुद्धा माहीत नसेल तर माहीत व्हावं. आता हा ब्लाऊज आहे तो 42 साईजचा ब्लाऊज आहे. ह्याच्या गळ्याची लेंथ आहे ती जवळजवळ 11 ते 11.5 इंच आहे, म्हणजे मोठ्या साईजचा हा ब्लाऊज आहे. तर ह्याला डोरी लावताना त्याचा गॅप किती असावा हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि डोरी कशी लावायची, ब्लाऊज तयार झाल्यानंतर लावायची की ब्लाऊज तयार होत असतानाच लावायची हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा मी आता ही पायपिंगची पट्टी, गळापट्टी जी आहे ती लावतीये. ही इथे सिंगल 1 इंचाची पट्टी आहे. ती मी लावताना माझी पद्धत अशी आहे की डबल करून लावते. तुम्हाला जर ही पट्टी लावताना प्रॉब्लेम होत असेल तर एक साईडने अशी फोल्ड करून सिंगल साईडने लावू शकता. त्यानंतर बघा ही शोल्डर आहे, इथून आपल्याला नॉट्स बांधायचे आहे. तर हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, शोल्डरसुद्धा मोठे असणार आहे. तर शोल्डर लाईनच्या लगेच खाली तो डोरीचा पार्ट नसावा, त्यासाठी ह्याची उंची किती ठेवावी, म्हणजे हा गॅप किती ठेवावा. शोल्डरपासून 2.5 इंचावरती ते 2.25 इंचावरती तुम्ही हा गॅप ठेवू शकता. कारण शोल्डरपासून जास्त खाली जर तुम्ही डोरी लावलात तर शोल्डर जर तुमची उतरली किंवा लूज झाला तर अजून इथे टाईट होऊन पुन्हा शोल्डर लूज पडू शकते. त्यासाठी मी ही डोरी लावताना 2.5 इंचाचा गॅप घेतलेला आहे. 2.5 इंचाचा गॅप जो आहे किंवा 2.5 इंचाचं मार्जिन जे आहे ते माझं इथं मार्किंग आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अशी ही डोरी मी ठेवतीये. आणि या पद्धतीने डबल जो आपला कपडा आहे तो इथे पट्टीचा डबल कपडा आहे तो फोल्ड केलेला आहे. आणि हा कपडा असा लावायच्या अगोदर, म्हणजे पट्टी लावायच्या अगोदर ह्याच्या आतमध्ये जिथे आपण मार्किंग केलेला आहे, जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला या पद्धतीने हा कपडा पकडायचा आहे आणि याच्यावरून आपल्याला डोरी लावायची आहे. म्हणजे काय होणार आहे, ही डोरी हेमिंगच्या पट्टीच्या किंवा हातशिलाईच्या पट्टीच्या बरोबर आतमध्ये जाईल आणि बरोबर आपला जो कपडा आणि डोरी आहे ती सेट होईल. आणि जेव्हा तुम्ही ही पट्टी पलटी करून ह्याला टिप किंवा हातशिलाई कराल तेव्हा फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे. जसं की या पट्टीला आहे बघा इथे लावलेला